नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने सध्या आपण शक्तीचा उत्सव साजरा करत आहोत. हा शक्तीचा उत्सव साजरा करत असताना आपल्या अवतीभोवती ज्या वेगवेगळ्या शक्ती आहेत ना, त्यांचाही आपण आदर करूया. आपल्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाला या शक्तींची आपल्याला मदत असते ही जाणीव आपण कुठेतरी ठेवूया. आणि त्यासाठीच आपली जन्मदात्री आई असेल, बहीण असेल, आजी असेल, आत्या, मामी, काकू, मुलगी, सून, या साऱ्यांचा आदर करूया, त्यांना संरक्षण देऊया. जीवन खूप सुंदर आहे, त्याचा साक्षात्कार आपण घेऊया. अर्थात हे वेगवेगळे उत्सव साजरे करत असताना ध्वनी, नेत्र आणि इतर प्रदूषणांना आपण रोखूया. पवित्र मंगलमय वातावरण निर्माण करूया. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठी रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल, अतिशय प्रेरणादायी असाच आहे. ही यशोगाथा आहे आणि तीही शिक्षण क्षेत्रातली आहे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, जर्मनी ह्या देशामध्ये मुलं जी आहेत ना, ती खाजगी शाळांमध्ये जायला उत्सुक नसतात. त्यांना सगळ्यांना सरकारी शाळांमध्ये ॲडमिशन पाहिजे असते. थोडक्यात ह्या साऱ्यांचा यंत्रणेवर कुठेतरी फार मोठा विश्वास आहे आणि हे असंच घडायला लागलेलं आहे आपल्या देशामध्ये एका महानगरपालिकेच्या शाळांमध्ये. इथे ॲडमिशन घेण्यासाठी रांगा लागत आहेत. हे कुठलं शहर आहे सांगू? छत्रपती संभाजीनगर. शाळा लय चांगली आणि आत्ता झाली ती तर एकदम बेस्ट आहे, एकदम चांगली आहे. आणि लेकराला बाहेर नेता, डान्सला नेता, संगीताला नेता, इथं खेळ झाले, खेळायला पण आहे, सगळं आहे. एकदम जेवण पण चांगलं आहे. हमारे बच्चा है इंग्लिश मीडियम में डाले हुए थे हमने बच्चे, फर्स्ट जूनियर केजी सीनियर केजी से थर्ड तक हमारे बच्चे इंग्लिश मीडियम में पढ़े. उनको हम साल के 30,000 रुपया साल भरते थे बच्चे. तो मैं बोल रही हूँ वहाँ पे कुछ भी फैसिलिटी नहीं है. आप पैसे देकर दाड़ रहे भी हो ना, तो इतनी फैसिलिटी नहीं है. जहाँ सरकार ने ये जो हमारे लिए अपने गरीबों के लिए इतना किया ना, वो बहुत है. माझी मुलं पहिले इंग्रजी शाळेत होती, पण जे फीडबॅक मला इथे मिळालं की यांचं जे शिक्षण आहे खूप चांगलं आहे. तर माझ्या मुलांना आज टेबल्स, मॅथ्स, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये त्यांचं पार्टिसिपेशन खूप चांगलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा. एक महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून या ठिकाणी बसलो आहे आणि एक IAS म्हणून आपल्या समोर आहे. असे आज माझ्याकडे तो एक पॉवर आहे की एज्युकेशनमध्ये जर मी चांगल्या पद्धतीने केलं, असे माझ्या किंवा माझ्यापेक्षा मोठा असे हजारो विद्यार्थी आम्ही घडवू शकतो. त्यासाठी एकमेव मी किती रस्ता बनवेल, किती ड्रेनेज बनवेल, किती लाईट लावेल, कितीही पूल बनवेल, त्यापेक्षा जर शिक्षणामध्ये मी एक चांगला रोपटा लावला, त्याचा मल्टिपल 1000 टाइम्स रिटर्न्स हा शिक्षणामध्ये मिळू शकतो. हा मला ठाम विश्वास आहे आणि मी माझं स्वतःचंच माझे उदाहरण आहे.
मंडळी, शिक्षणाचं महात्म्य ज्यांना समजलं ना ते सुशिक्षित झालेच, पण त्याबरोबर ज्ञानीही झाले. आणि जेव्हा ज्ञान गवसतं ना तेव्हा आयुष्य नेहमी सुखद होत असतं. माणूस अंतर्बाह्य बदलून जातो. आणि यासाठी जी श्रीकांत सरांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 50 शाळांचं रुपडं अंतर्बाह्य बदलून टाकलं आणि त्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाचं सहाय्य घेतलं. भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरही याच्यामध्ये समाविष्ट झालेलं होतं. आणि त्यासाठी या शहरामध्ये विविध प्रकल्प आम्ही हाती घेण्यात आला. त्यामध्ये विशिष्ट करून मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जा वाढवणे हे फार प्रमुख काम या शहरांनी अवलंबलं होतं. आणि या अनुषंगाने बरेच ठिकाणी आपण बघतो महानगरपालिकेच्या शाळा असेल किंवा सरकारी शाळा असेल ढबकाईत असतात, चांगल्या अवस्थेमध्ये असत नाही. म्हणून आपल्या प्रशासनाने त्या सर्व शाळा चांगलं करण्याची सर्व एक पक्का इमारत त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि बसायला बेंचेस असायला पाहिजे आणि अभ्यास करायला स्मार्ट जे त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी आहे ते वापर झाला पाहिजे. आणि या अनुषंगाने प्रत्येक शाळेला आणि प्रत्येक खोलीमध्ये आपण सर्व सेवा त्या ठिकाणी पुरवल्या. प्रत्येक वर्गाला आपण कम्प्युटर आणि त्यासोबतच प्रोजेक्टर बेस्ड एज्युकेशन आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. नाही, स्मार्ट सिटी करण्यामध्ये मिशन गाईडलाईन जे आलेले आहेत हे ॲक्च्युली केंद्र सरकारची 2015 साली ही योजना सुरू झाली. त्याच्यामध्ये त्यांनी 4 कंपोनंट दिलेले आहेत त्यांचे वेगवेगळे सेक्टर, की त्याच्यामध्ये एरिया बेस्ड डेव्हलपमेंट एक आहे पर्टिक्युलर एरियासाठी. पॅन सिटी म्हणजे संपूर्ण शहराचा विकास करण्यासाठी कुठले कुठले प्रोजेक्ट घ्यायचे आहे. एक आहे रेट्रोफिटिंगचा, म्हणजे काही इमारती घ्या त्याच्यात तुम्हाला अपग्रेडेशन करायचं, दुरुस्ती करायची. आणि चौथा आहे बाकी सोशल सर्व्हिसेस, त्यांचे नॉर्म्स आहेत, बाकी चॅलेंजेस आहेत, ते असे वेगवेगळे आहेत. तर हे सगळे एकत्रित करून आम्ही प्रत्येक ह्याचे जवळपास आम्ही 37 प्रोजेक्ट घेतलेले आहेत. दयनीय अवस्थेतल्या या शाळांना नवसंजीवनी मिळाली स्मार्ट सिटी प्रकल्पातून. आमच्याकडं जवळपास 50 शाळा महापालिकेच्या अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये होत्या. तर त्यावेळी तत्कालीन आयुक्तांची पण इच्छा होती की आपण ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे आम्ही शिक्षणाच्या दृष्टीनं आमच्या शाळा बंद, आपण जर पहिला असं ट्रेंड पाहिला तर आपल्या मराठी शाळा बंद होताना दिसत आहेत. तर आम्ही ह्या शाळांची सुधारणा करून शाळाचे पूर्णपणे ट्रान्सफॉर्मच करायची शाळा आणि मुलांचे ॲडमिशन कसं आपल्याकडे येतील, वाढेल ह्याचा आम्ही प्रयत्न करून आमच्या इंजिनियरनी प्रत्येक शाळेचा सर्वे केला. प्रत्येक शाळेची वेगवेगळी गरज होती, त्याच्यामुळे त्यांनी केलेलं आहे. पूर्वतयारी म्हणून आम्ही यांना दिल्लीला पण पाठवलं होतं. शिक्षण अधिकारी आमचे इंजिनियर आहेत, प्रकल्प मॅनेजर आहेत आमचे, ते दिल्लीला जाऊन आले होते. इतर काही शाळा बघितल्या आणि त्यांच्यानंतर आम्ही स्वतःचा प्लॅन तयार केला. जवळपास आम्ही ह्याला 68 कोटी रुपये आम्ही हा स्कूल ट्रान्सफॉर्मेशन जो प्रोजेक्ट आहे स्मार्ट स्कूलचा त्यासाठी लावले आहे. गरीब घरातल्या मुलांना मोफत शिक्षण असेल, मध्यान्ह भोजन असेल, युनिफॉर्म असतील, पुस्तकं असतील, साऱ्या सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून ह्या यंत्रणेनं कंबर कसली आणि नियोजनबद्ध पावलं टाकली. वातावरण जर तिथं बसण्यासारखं नसेल तर मुलं येत नाहीत. किंवा मग जे पालकांचा सुद्धा ओढ असतो, तिथे शाळा पडकी आहे, गळती शाळा आहे, स्वच्छतागृहाची सोय नाही. अशी ही व्यवस्था बघून आम्ही पूर्ण शाळांची दुरुस्ती करायचा एक मोठा प्लॅन केला. म्हणजे प्रत्येक जवळपास 500 खोल्या आम्ही दुरुस्त केल्यात. आणि ह्याच्यामध्ये सिव्हिलचं वेगळा काम्पोनंट घेतला. IT काम्पोनंट जे आपण आता डिजिटल बघितलं त्याच्यामध्ये 13 काम्पोनंट बसवले. आपण शैक्षणिक साहित्यासह त्याच्यामध्ये आपण त्यांना वायफाय दिलेला आहे, टच स्क्रीन दिलेला आहे, व्हाईट बोर्ड जो दिलेला आहे, व्हिज्युअलायझर दिलेला आहे, त्याला पुन्हा ऑल इन वनचा कॉम्प्युटर दिलेला आहे, या इंटरनेटची फॅसिलिटी कायमस्वरूपी आपण त्यांना दिलेली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांना साठी वेगळं हे दिलेलं आहे. आणि फर्निचर आपण जे मुलांना केलं, शिक्षकांना एक फर्निचरचे वेगळं आहे आणि मुलांचे जे बेंचेस आहेत, बेंचेससुद्धा आम्ही आमचे इंजिनियर आणि आम्ही बहुतांश भरपूर ठिकाणी फिरलो आणि आम्ही हा कस्टमाइज बेंच तयार केला. मंडळी, या सगळ्या शाळा बघा, या शाळांचे वर्ग बघा. 50 शाळांमधले 500 वर्ग यांनी सुधारले. त्यात 50 वर्ग पूर्णपणे नवीन केले. इथे डिजिटल बोर्ड आहेत, व्हिज्युअलायझर आहे, कम्प्युटर आहे, फॅन आहेत, प्रोजेक्टर आहेत, मैदानं आहेत, सायन्स रूम आहे, कम्प्युटर रूम आहे, ग्रंथालयं आहेत. वर्गाची छतं पूर्वी पत्र्याची होती, आता इन्सुलेटेड पॅनलचा वापर करून मस्त वर्ग तयार केले आहेत. तर आम्हाला वाटलं की यार हे काहीतरी याच्यामध्ये आपण चेंज करावा. त्याच्यासाठी आपण इन्सुलेटेड पॅनल म्हणून आहे, तर इन्सुलेटेड पॅनलचा आम्ही वापर केला.
याच्यामध्ये दोन फायदे झाले. एकतर जे वरून जे गरम होतात जे टीन, आता ते गरम होत नाही, तर हीट खाली पास होत नाही. आणि दुसरा म्हणजे जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा पण टीनाची खूप आवाज यायची, ते बंद झालेलं आहे. त्याचा फायदा पण स्टुडंट्सला, टीचर्सला झालेला आहे. त्यांना इन्व्हायरमेंट एक पॉझिटिव्ह झाला, बसण्यासाठी चांगली सोय झाली. या साऱ्या शाळांसाठी 68 कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटी प्रकल्पातून उपलब्ध करून देण्यात आला. 50 क्लासरूम आम्ही कम्प्लिटली नवीन बांधून दिले. 347 आम्ही स्मार्ट क्लासरूम करतो आहे. HM रूम 50 नवीन करतो आहे. आणि अराऊंड 100 एक्स्ट्रा क्लासरूमला आम्ही अपग्रेड करून त्याला स्मार्ट केलेलं आहे. असे टोटल 500 क्लासरूम आणि 50 स्कूल्स स्मार्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. बरेच काम आमचे संपलेले आहे. 40+ स्कूलचे आणि 10 स्कूलचे इन प्रोग्रेस आहे. ते पण आम्ही डिसेंबरपर्यंत पूर्ण करत आहोत. त्याच्यामधला पूर्ण निधी स्मार्ट सिटी मिशनमधून घेतलेला आहे. हे पूर्ण प्रोजेक्ट 68 कोटीचा आहे. 68 कोटीमध्ये 35 कोटी सिव्हिल वर्कचे आहे, 28 कोटी डिजिटल वर्कचे आहे आणि फर्निचरसाठी 6 कोटी असे आहे. हे स्मार्ट स्कूल सुविहित चालण्यासाठी या साऱ्या शाळांमधल्या शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आली. या स्मार्ट वर्गामध्ये साहित्य बसल्यानंतर हे कशा पद्धतीने रन करायचं हे शिक्षकांना माहिती नव्हतं. म्हणून याच्या ट्रेनिंगचं सुद्धा नियोजन केलं. त्यांचे प्रशिक्षक घेऊन 10 शाळांचं काम झाल्यानंतर तेथील शिक्षकांचा ग्रुप तयार करून त्या शिक्षकांना ट्रेनिंग आयोजित केलं आणि हे स्मार्ट स्कूल अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न केला. मंडळी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ह्या साऱ्या शाळांमध्ये 17,156 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी आणि ह्या साऱ्या शिक्षकांचे प्रत्येक क्षणाचे अपडेट जी श्रीकांत सरांना सतत असतात. प्रत्येक मुलांनी शाळेला यावा आणि प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येक येणाऱ्या मुलांचा डिजिटली अटेंडन्स घ्यावा म्हणून आपण स्मार्ट गुरु ॲप हे एक ग्राउंड अप सिस्टम एक स्टार्टअप होती, त्यांच्यासोबत मिळून आपण एक स्मार्ट गुरु ॲप बनवलं आणि जेणेकरून त्या स्मार्ट गुरु ॲपमध्ये विद्यार्थ्यांच्या हाजरी आणि ते मला या कार्यालयात बसून 1 मिनिटात मला कळते की किती शाळामध्ये किती शिक्षक किती विद्यार्थी हजर आहेत, गैरहजर आहे आणि सतत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा माझ्याकडे एक डिटेल्स येतं. मंडळी, महानगरपालिकेच्या या सगळ्या शाळांमध्ये मराठी आणि उर्दू माध्यमातून शिक्षण दिलं जातं आणि जवळपास सर्व शाळांचा निकाल 95% ते 98% असतो. खूप कौतुकास्पद आहे ना मंडळी. आपली शाळा अग्रभागी असावी म्हणून प्रत्येक मुख्याध्यापक प्रेरित झाले आहेत. त्यातूनच बायजीपुराची ही शाळा ISO मानांकित झाली आहे. मागच्या वेळेचा रिझल्ट हा माझा 100% 10वीचा रिझल्ट आहे आणि महानगरपालिकेतून जी दुसरी विद्यार्थिनी आली, जवळपास 300 विद्यार्थ्यां 650 विद्यार्थ्यातून दुसरी विद्यार्थिनी या शाळेची होती. अतिशय गरीब कुटुंबातली भांडे काम करणारी आई तिची, त्या विद्यार्थीला 92% मार्क्स 10वीला मिळाले. अशा अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडतात. अशा प्रकारची ही शाळा ISO मानांकित आहे. या शाळेला ISO मानांकन मिळालेलं आहे. या शाळेला हरित शाळा म्हणूनसुद्धा मानांकन आहे. हरित शाळा मिळवणारी माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्यातील ही कदाचित एकमेव शाळा असावी. नारेगावच्या या देखण्या शाळेला आदर्श शाळा म्हणून पुरस्कार लाभलेला आहे. माझी शाळा 488 महाराष्ट्रातल्या 488 शाळेपैकी एक अशी आदर्श शाळा आहे आणि माझ्या शाळेला आदर्श शाळेचा दर्जा जो प्राप्त झालेला आहे ती माझ्यासाठी आणि माझ्या सर्व शिक्षकांसाठी भूषणावह बाब आहे. यासोबतच मी गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरती भर देते. गुणवत्तेसाठी जेवढ्याही स्पर्धा परीक्षा आहेत, आजच जर आपण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उतरवलं तर पुढे हेच विद्यार्थी IAS IPS ऑफिसर्स ह्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयार होऊ शकतील. त्याच्यासाठी बेस आपला हाच आहे, प्रायमरीपासूनच त्यांना करायला पाहिजे. म्हणून आमच्याकडे आम्ही
दुसऱ्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत जेवढ्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षक माझे विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयार करतात. मग ती मंथन असू देत, MTS असू देत, NIMM असू देत किंवा 5वी 8वी स्कॉलरशिप परीक्षा असू देत. नारेगावच्या या शाळेमध्ये उर्दू माध्यमही आहे आणि त्यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. 2004 में इसकी स्थापना हुई, इब्तिदा हुई, शुरू हुआ हमारा स्कूल और 10 हाई स्कूल 10वीं 2016 से 16-17 में शुरू हुआ और 16-17 से हमारा रिज़ल्ट जो भी रहा 95 अबाव रहा मैडम. और स्ट्रेंथ हमारे पास 200, 150, 160 ऐसी ही स्ट्रेंथ हमारे पास रही है हाई स्कूल में. और ख़ास करके हमारे पास लड़कियां, ये जो स्लम एरिया है तो हमारे पास गर्ल्स ज़्यादा है. तो जैसे कि अब 220 है तो उसमें से 170 गर्ल्स है हमारे पास. तो ये वजह से हाई स्कूल का हमारा ज़्यादा और लड़कियां पढ़ती भी अच्छा है तो हमारा रिज़ल्ट वो वजह से बहुत अच्छा रहा. CPS कराडपुरा मनपाच्या या उर्दू स्कूलमध्ये मुलांनी यावं म्हणून शिक्षक वर्गाने खूप मेहनत घेतली. झोपडपट्टीने वेढलेल्या ह्या भागांमध्ये त्यांनी जाणीव जागृती केली. ये हमारे पास में जो स्टूडेंट है ये तमाम तकरीबन स्लम एरियाज़ के हैं. इसके अंदर में जो है तो ड्राइवर भी है उनके पेशे से, कुछ जो है मज़दूर हैं. और अभी इस साल में तो हमारे पास में जो है तो मीडियम तबका भी आ रहा है कि बहुत सारे स्कूल्स ऐसे हैं जो ख़रीब के हैं लेकिन जहाँ पर बहुत ज़्यादा फ़ीस ली जाती है और तालीम उतनी नहीं है. तो हमारे पास में जैसे स्टार्ट हुआ एडमिशन तो वैसे ही लोगों को हमने जो है तो घर घर जाकर उनको पॉम्फलेट बांटे, टीचर्स ने सर्वे किया और उनको हमारी जो है तो वैशिष्ट बताई हमने कि हमारे स्कूल में हम क्या एक्टिविटीज़ लेंगे जिससे आपका बच्चा इम्प्रूवमेंट कर सके एजुकेशन में. तो वो लोगों ने यकीन किया और हमारे पास लेकर आई. और उसके बाद में जैसे बच्चों का प्रोग्रेस देखे तो अभी तक हमारे पास जो है तो ॲडमिशन जारी है. त्यातही प्रत्येक शिक्षकानं मुलांची आई व्हायचं, त्यांना प्रेम द्यायचं ही शिकवण आचरणात आणलेली आहे. सोबत दुसराही उपक्रम या शाळेला आहे. त्याच्यातून विचार मला असा पेरायचा आहे की प्रत्येक शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याचं आई झालं पाहिजे. स्वभाव हसला अन स्वभाव हसला नावाचा उपक्रम माझ्याकडे आहे. ही शेतकरी, गरीब, मोलमजुरी करणाऱ्याची विद्यार्थी मुलं आहेत. हे ज्यावेळेला शाळेत येतात त्यावेळेला त्या विद्यार्थ्याची जी शाळेत येण्याची तयारी श्रीमंत लोक करतात त्या पद्धतीने ते करू शकत नाहीत. म्हणून प्रत्येक वर्गात एक आरसा आहे, कंगवा आहे, नेल कटर आहे, पावडरचा डब्बा आहे, बटन आहे, सुई आहे, दोरा आहे, ही सर्व व्यवस्था. जर त्या विद्यार्थ्याचं बटन तुटलं असेल तर त्या शिक्षिकेनं आई व्हावं आणि ते बटन त्याला लावून द्यावं. जर त्यानं केस विंचरले नसतील तर कंगव्यानं तेल लावावा, पावडर लावावा आणि मग त्याला दाखवायचं त्या आरशामध्ये मी किती सुंदर दिसतो. अशा प्रकारच्या अनेक उपक्रमांच्या या ठिकाणी अगदी रीग आहे खूप. याच्यामुळं काय झालं की त्या शिक्षकाबद्दल, त्या शिक्षिकेबद्दल त्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा आदर निर्माण झाला. आणि अगदी माझ्याकडे तुम्ही पहा, माझ्या शिक्षकांकडे पहा, अगदी बालवाडीचे विद्यार्थी न भिता अगदी आमच्याकडे येतात, माझ्याकडे येतात, ऑफिसमध्ये येतात आणि चटकून मला वाकायला लावतात, माझा मुका घेऊन जातात. खूप बरं वाटतं. केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ही उक्ती सार्थ ठरवली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं. प्रत्येक लोकांचे स्वप्न असतं की मोठं व्हावा आणि चांगलं आयुष्य जगावा. गरीब म्हणून जरी पैदा झालं तर गरीब म्हणून मरायचं नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखं सांगत आहेत की ते गरीब म्हणून जन्माला आला ते आपल्या हातात नाही. श्रीमंत होणे किंवा श्रीमंत फक्त पैशांनीच नव्हे, बुद्धीने, विवेक बुद्धीने होणे, त्यासाठी फक्त शिक्षणच हा फार महत्त्वाची आपल्या आयुध आहे, म्हणजे आपल्या वेपन आहे. आणि आज मी यशस्वी होऊन तुमच्यासमोर बसलो ते शिक्षणामुळे बसलो. आणि तुम्ही कितीही मोठ्या लोकांचे जर बघितलं ते सर्व शिक्षणामुळे त्या ठिकाणी त्या जागेवर जे आहे ते, त्यामुळे शिक्षणावर जोर देणे ते फार महत्त्वाचं काम आहे. मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यापेक्षा आम्हाला अगोदर शिक्षकांचं थोडंसं परिवर्तन करण्याची गरज होती.
आणि शिक्षकांनी फार चांगला प्रतिसाद दिला ह्याला. आता हा प्रोजेक्ट झाल्यानंतर जोपर्यंत शिक्षकांना स्वतःला त्याच्यातले त्यांना समजले की आता बाबा आपल्यामध्ये सुद्धा आपण कुठल्याही प्रकारे कमी नाही आहोत. खाजगीमध्ये देतात तो शो ऑफ करण्यापेक्षा आता शिक्षकांना स्वतःला अतिशय आता उत्साही झालेत. आपण बघितलं असेल तर शिक्षकामध्ये सुद्धा आता अंतर्गत स्पर्धा झालेली, माझी शाळा कशी चांगली होऊ शकते याच्यासाठी शिक्षक लोकसुद्धा आता प्रयत्न करत आहेत. आणि त्यांनी मग स्वतःहून पालकांच्या भेटी घेतल्या, पालकांना वस्तीतल्या आणून शाळा दाखवल्या, आम्ही हे केलेलं आहे. आणि मग प्रत्यक्ष जेव्हा पालकांनी बघितलं तेव्हा आता आता आम्हाला भीती होती की शाळा बंद पडतात का काय, पण आता याच्यामध्ये ॲडमिशनसाठी आता लाईन लागलेली. आणि तुम्ही जर बघितलं असेल की सर्व आता शासकीय शाळा म्हणा, महापालिकेच्या शाळामध्ये की ज्यांची परिस्थिती बरोबर नाही, खाजगी शाळामध्ये ज्यांना आपल्याला इतकी मोठी फी देणं जमत नाही, असे पालकांचा ओढा असतो. पण आता आयुक्तांच्या पुढाकारानं शाळेमध्ये सुद्धा ज्या मुलांना वह्या पुस्तकं नाहीत त्या वह्या पुस्तकाचं सुद्धा महापालिकेचे काय कर्मचारी, स्मार्ट सिटीचे कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून जवळपास मला वाटतं 50 का 1 लाख वह्याचं वाटप केलं, काही पुस्तकं घेतले. माझं स्वप्न असे आहे की एक दिवस असे यावा की ज्या ठिकाणी मोठे मोठे लोक आणि छोटे लोक सर्वांना एक प्रमाणे एक शिक्षण मिळालं तर आपण भारत देश लवकर प्रगती होऊ शकतं. कारण आज कोणाची काही टाईम नंतर भेदभाव शिक्षित अशिक्षित याच्यामध्येच असणार. पैसे आहे नाही आहे आज सर्व गोष्टी नाही. आज भारत एवढा प्रगती झालेली आहे ते किमान गोष्टी तर आपल्याला मिळतं. बट एक चांगलं दर्जेदार शिक्षण सर्वांचा हक्कातला गोष्ट असावा असे माझे मत आहेत. आणि जेवढा ॲज ए प्रशासक म्हणून, आयुक्त म्हणून ज्या वेळेला आम्हाला तो संधी भेटतो त्या शिक्षणामध्ये काम करायला पाहिजे. आणि शिक्षणामध्ये निगडीत असलेला शिक्षक आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहे, अधिकारी आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे की ह्यामध्ये खूप काम आहे. आणि अजूनही या शिक्षण विभागामध्ये कितीही केलं तर ते कमी आहे. फार मोठा चॅलेंजिंग जॉब आहे. विशेष करून मुलांना शाळेपर्यंत आणणे आणि शाळामध्ये त्यांचं अटेन्शन गुंतवून ठेवणे हे फार मोठा जबाबदारीचं काम आहे. पुढचं भविष्य आपण शिक्षणातूनच आपण घडवू शकतो. त्यामुळे शिक्षण चांगल्या पद्धतीने देणे हा सर्वांची कर्तव्य. मंडळी, ह्या साऱ्यांची ही सुंदर स्वप्न साकार होत आहेत. सुशिक्षित ज्ञानी पिढीमुळे आपल्या देशाचा भविष्यकाळही उज्ज्वल असेल. तसं पाहिलं ना तर ह्या शाळा प्रकल्पांविषयी खूप माहिती आहे. स्मार्ट शाळांचं स्मार्ट गुरु हे ॲप आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत इतर प्रकल्पांविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. या पुढच्या भागामध्ये आपण नक्की जाणून घेऊया. त्याच अनुषंगानं मंडळी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांची ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोचवा. रयतेचे दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवर. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावांनी आमची यूट्यूब चॅनल आहे जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, म्हणजे सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8, हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा. आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतो आहे ना, या माहितीमुळे अनेकांचे लाभ झाले आहेत किंवा होऊ शकतात. अर्थात त्यासाठी हा जो प्रत्येक एपिसोड आहे ना, हा आपण बघायला पाहिजे आणि ही माहिती इतरांपर्यंत पोचवायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.